श्री स्वामी समर्थ. माझा चाय झालेला आहे, मी तयार झालेली आहे. तर आज आहे आमुषा मंगळवार आहे. तर मिरच्या निवडून ठेवत आहे. मिरच्याचं जरा काम आहे, तुम्हाला पुढे दिसेलच कशासाठी मिरच्या तोडत बसले होते. तर फुलं एकच पिशवी होती काल आणलेली, त्याचा हार तयार करायचा होता. फुलं कम पडले होते तर काजलचे पप्पा आणायला गेलेत. तोपर्यंत म्हटलं हार वाहून घ्यावा. हार बाहेरनं आणायला गेलं तर बाहेर खूप महाग मिळतो. महाग मिळालं तसं फुलं बी हारसुद्धा चांगला भेटत नाही. तर दर आमुषाला मी घरातच हा हार तयार करते. तर आज आमुषा म्हटल्यावर आज पित्रा लोकांची आपण जितकी होईल तितकी सेवा करावं, चांगलं असतं आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो. कारण त्यांचं आपण रोज तर नाही पण आमुषाच्या दिवशी त्यांना खूप मानलं जातं. आमच्यात तर खूप मानतात. ब्राह्मणाला कच्च्या दुधाची पिशवी देतात, गाईला घास घालतो. तर गाईला घास घालतो, परत त्यांच्या नावाची पूजा करतो. कोणी पूजा करतात, कोणी त्यांच्या नावाने काही गरीब लोकांना अन्नदान करतात. तर त्यांच्या फोटोची पूजा करायची होती आमच्या सासू सासऱ्याच्या. तर दर आमुषाला आम्ही करतो. तर म्हणून हार तयार करत बसले होते. त्यांनी फुलंसुद्धा आणून दिले होते. मग म्हटलं तर आता फुलं आणलं, ती हारसुद्धा तयार आहे. मी चौकटीची पूजा करेपर्यंत त्यांनी घरात त्यांच्या म्हणजे सासू सासरे फोटोची पूजा करू लागले होते. त्यामुळं मग मी चौकटीला आज आमुषा म्हटल्यावर हळदीचं लेपन केलं, त्यांची पूजा केली विधिवंत. म्हणजे आपण जो काही रोजच करतो, पण आजच्या दिवसाला आमुषाच्या दिवसाला जरा हळदीचं लेपन म्हणा किंवा लिंबू त्या दरवाजावरनं उतरून काटणं, त्यांना हळद कुंकू लावणं त्या लिंबाला, हे जरा कामच वेगळं राहतं. आमुषाच्या दिवशी म्हणा, शुक्रवारी म्हणा, पौर्णिमेला जरा काम जास्तच राहतं. तर माझी विधिवंत काही असेल तशी मी जसं हर महिन्याला आमुषाला करते तशी माझी पूजा मी करत आहे. तर आतमध्ये त्यांनी करत आहेत. त्यांनी आतमध्ये काजलचे पप्पा आतमध्ये त्यांच्या मम्मी पप्पाच्या फोटोंची पूजा करत आहे. तर माझं झालेलं आहे. लिंबू राहिला होता तर रांगोळी काढून घेतली. रांगोळी मी चॉकपीसनं खडून का काढते, तर घरात येता जाता आहेत ना, ते रांगोळी पुसली जाते, तुडवली जाते. तर त्यामुळं एक तर अंगण नाही आहे, छोटंसं हा समोर जागा आहे, त्यामुळं आहे ना चॉकपीसनं काढावं लागतं. रांगोळीनं जर काढलं तर मग रांगोळी इकडून तिकडून पसरून जाते तुडवण्यात. त्यामुळे मी खडूनच रांगोळी काढते. आणि लिंबूसुद्धा दरवाजावरून उतरून घेतला आणि कट केला, कापून घेतला. आणि इकडे ह्या एका अर्ध्या लिंबाला कुंकू लावला, अर्ध्या लिंबाला हळद लावली आणि कापूर जाळून दरवाजाची आरती केली. आणि हा व्हिडिओ पुढं आहे, खूप काही बघण्यासारखं आहे. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि माझी पूजा झालेली आहे दरवाजाची.